शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम हरि ओम हरि ओम। सुरुवात जरी प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, या श्लोकापासून झाली। सर्व दुःख नाश होणे, नष्ट होऊन जाणे। प्रसन्न चेतसो याशु, याशु म्हणजे लगेच, लवकर। अशु या शब्दाचा अर्थ शीघ्र असा आहे। आशुतोष म्हणजे लवकर तोष पावतो तो, शीघ्र संतोष शंकराचं नाव आहे। आपण जसं शीघ्र कोपी असतो तसं भगवान, त्यांचं नाव शीघ्र संतोषी असं आहे। थोडक्यात संतोष, झटकन संतोष पावतात, काही लागत नाही। बुद्धी पर्यवतिष्ठते म्हणजे बुद्धी उत्तम प्रकाराने स्थिर राहते, प्रसन्नतेच्या योगाने। ही प्रसन्नता कशाने प्राप्त होईल? ते अगोदर सांगितलं। रागद्वेष वियुक्तस्तु विषयान इंद्रियश्चरन् आत्मवश्यैर विधेयी आत्मा प्रसादम अधिगच्छते। आत्मवश अशी इंद्रिय केलेली आहेत। आत्मवश म्हणजे स्वतःच्या ताब्यात ज्याची इंद्रिय आहेत। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ही सगळी। कारण शेवटी काय की पर्सनॅलिटी कशावरती अवलंबून असते, तर कपडे वगैरे या सर्व गोष्टीवरती पर्सनॅलिटी अवलंबून नसते। उत्तम उत्तम कपडे घातले, जे काही लोकांमध्ये उठून दिसावं असं सगळं केलेलं आहे, काय पर्सनॅलिटी आहे असं वरवर लोक म्हणत असतात। पण जो अंतःकरणापासून अतिशय स्थिर असतो, अशा प्रकारची जी व्यक्ती असेल, जे तत्व जाणलेलं आहे, अशा प्रकारची व्यक्ती असेल, जिला काही अपेक्षा नाही आहे अंतःकरणामध्ये, अशी व्यक्ती असेल, एकदम पर्सनॅलिटी वेगळी सुंदर।
सगळ्यांच्या संतांच्या पर्सनॅलिटी तुम्ही बघा, कपड्यांवर थोडेच अवलंबून आहे. समर्थ रामदास स्वामींचे कपड्यांवर काय पर्सनॅलिटी. बरोबर, त्या प्रकारच्या कपड्यांमुळे ते उठून दिसत असतील. तुम्ही घालून बघा, कोणी पण बघत नाही. याचं कारण चेहऱ्यावरती असलेलं तेज. ओज, सामर्थ्य, जे चेहऱ्यावरती असलेलं तेज, ओज, या सगळ्यांच्यामुळे पर्सनॅलिटी ही आतमध्ये काय आहे त्याच्यावरती फेस इज एन इंडेक्स असं म्हटलं जातं. गुळमुळीत असं उपयोग आहे. कुठे जायचं म्हटलं की आपण चेहरा जरा ठाकटीक करून जातो. ठाकटीक चेहरा करून गेलेली माणसं वेगळी असतात आणि जे आतून ठाकटीक असतात त्यांचे चेहरे वेगळे असतात. त्याचं कारण सांगितलेलं आहे की रागद्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रिय शरण, इंद्रियांच्या सहित विषयांमध्ये वावरायला लागतात सगळ्यांनाच. पण ते अति हव्यास असलेली माणसं, अति आसक्ती असलेली माणसं, आपण नाही होत तसे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आपण याच्यामध्ये बसतो आहोत कुठेतरी. फक्त या गोष्टी मनामध्ये आणणं आवश्यक आहे. कारण काय होतं की बाहेरचं जग असं आहे, शोई टाईप ऑफ जग आहे. त्यामुळे असं वाटतं की अशा प्रकाराने जगणं, या सगळ्या गोष्टीमुळे लोक अट्रॅक्ट होतात वगैरे. काही होत नाही. काय करायचं, लोक अट्रॅक्ट होतात. जी व्यक्ती अतिशय रेअर, बघायला मिळत नाही, उग्र चेहऱ्याची माणसं बघायला मिळतात. काही काही माणसांचे चेहरे संभ्रमित असतात, कुठे गेलं तरी ते आपले संभ्रमित असतात. काही काही माणसं बुचकळ्यात पडल्यासारखे असतात चेहरे. काही काही माणसं हरवल्यासारखी असतात. काही काही माणसांचे चेहरे नेहमी संतापलेले दिसतात. वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत, चेहरे पण त्यांच्या अंतःकरणाची स्थिती व्यक्त करत असतात. अगदी रेअर चेहरा कुठला असेल तर प्रसन्न चेहरा हा अतिशय रेअर असतो. म्हणून देवांच्या बाबतीत म्हटलं जातं, देवांचे चेहरे बघा तुम्ही, नेहमी छान प्रसन्न असतात. भगवान श्री विष्णू प्रसन्न, हे सगळे लोक प्रसन्न असतात. संत हे प्रसन्न असतात, शांत असतात मुख्यतः. शांती, आनंद आणि पावित्र्य या तीन गोष्टी एकत्र आल्या की प्रसन्नता आहे. नुसते शांत चेहरे असतात काही, पण ते प्रसन्न नसतात. शांत आहे तो माणूस, डरलाय का काय असं म्हणतात. चेहरा प्रसन्न असणं ही स्वतंत्र गोष्ट आहे. स्मार्ट चेहऱ्याची माणसं कधी प्रसन्न असं दिसत नाही. म्हणजे स्मार्ट करत असतात ते चेहरा, इम्प्रेशन टाकायचा प्रयत्न करणारे.
हसतात वगैरे, पण शांती नावाची एक वेगळी गोष्ट आहे, ती त्यांच्या अंतःकरणात नसते. आनंद ही स्वतंत्र गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पावित्र्य. या तीन गोष्टी एकत्र आल्या की माणसाची जरा प्रसन्न. मला नेहमी उदाहरण सांगावं असं वाटतं की नवीन मराठी शाळेवरनं हे गोरडी महाराज सकाळी जात असत. त्यावेळेला ते ड्रॉइंग टीचर होते नूतन मराठी शाळेमध्ये, त्यामुळे ते त्याच्या पाठीमागच्या त्या रस्त्याने चालत सकाळी जात असत. स्वच्छ शुभ्र धोतर, साधाच पोशाख केलेले आणि इतके प्रसन्न असे चाललेले. ते नवीन मराठीचे मुख्याध्यापक होते. त्यांना असं वाटलं की हा माणूस रेग्युलरली बरोबर याच वेळेला जातो आणि हा कोण आहे याची ओळख करून घ्यावी, म्हणून तर चक्क त्यांच्याशी बोलले आणि की तुम्ही कोण आहात म्हणून ओळख करून घेतली. साने म्हणून होते नवीन मराठीचे, ते सुपरिटेंडेंट होते. ओळख करून घेतली. कशासाठी ओळख करून घ्यायची वाटली तर चेहरा इतका प्रसन्न असलेली व्यक्ती दिसत नाही. आणि मग बरेच वर्ष त्यांची मैत्री होती. पण जो वेळेला महाराजांच्या 75व्या वर्धापन दिनी पेपरमध्ये छापून आलं की गोळवणी महाराज म्हणून, तेव्हा त्या सान्यांना कळलं की हे कोणतरी महाराज वगैरे आहेत. तरपर्यंत त्यांना ते माहिती पण नव्हतं. रोज भेटत होते, बोलत होते. इतर लोकांना ज्या वेळेला कळलं की इतके दिवसपर्यंत सान्यांना हे माहिती नव्हते महाराज आहेत म्हणून, का बरं प्रसन्न होते. पहाटे 3 वाजता महाराजांची साधना सुरू होत असे. 3 तासाची साधना असायची सकाळी, आणि सगळं आवरून ते पहाटेच्या शाळेला चालत जात असत. कुठेही दररोजच्या व्यवहारामध्ये काही त्यांचं अध्यात्म आलं नव्हतं. कुणाला वाटायचं पण नाही की हा माणूस काहीतरी उपासना करतोय, कारण की ती वेळच नाही ना लोकांची जागा राहण्याची. ब्रह्ममुहूर्त म्हणजे तोच सांगितलेला आहे वस्तुतः. हे सगळे ऋषीमुनी त्यावेळेला ते करत असत. सगळे उपासना संपल्यानंतर मग ओम केशवाय नमः संध्या हे नंतर होत. ज्याचे किरणरूपी केश अतिशय सुंदर आहेत त्या केशवाला माझा नमस्कार असावा म्हणून उगवत्या सूर्याकडे पाहत म्हणायचं. उगवत्या सूर्याकडे पाहत म्हणायचं. ज्याचे किरणरूपी केश अतिशय सुंदर आहेत त्या केशवाला माझा नमस्कार असतो म्हणून केशवाय नमः. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे त्या. पण सांगायचं सूत्र असं की महाराज जे प्रसन्न दिसत असत, ती प्रसन्नता त्यांच्या उपासनेमधून विकसित झालेली होती. अशी साधना केलेली व्यक्ती प्रसन्न, तेज पण होतं. आणि मग त्यामुळे चालताना त्यांना असं वाटलं की यांची ओळख करून घ्यावी. आपल्याकडं पाहून कुणाला वाटलं एखाद वेळा असंच वाटलं की याची ओळख नसती तर बरं झालं असतं. का? याचं कारण एकच आहे, प्रसन्नता. आणि त्याचं कारण काय आहे? त्या प्रसन्नतेचं कारण काय? उद्या मी म्हटलं की मी चेहरा प्रसन्न करून फिरेन, होणारच नाही. आनंद, शांती आणि
पावित्र्य, या 3 गोष्टींचं एकत्रीकरण आणि असं अखंडित असणं हे संतांचं लक्षण. देखे अखंडित प्रसन्नता, आती चेत चित्ता, ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू. पोटामध्ये अमृताचा निर्झर वाहतो आहे, त्याला भूक तहान यांचा काही त्रास होणार. ज्ञानेश्वर महाराजांचं दृष्टांत. त्या क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही, तैसे हृदय प्रसन्न होय. बघा तुम्ही, हृदय प्रसन्न होय म्हणजे छान मूड मध्ये आहे. सपोज आपण कधीतरी असतो, कुठलाही मोठा प्रॉब्लेम काही वाटत नाही, आणि जेव्हा चांगल्या मूड मध्ये नसतो त्यावेळेला छोटा प्रॉब्लेम तो इतका मोठा वाटतो की यांनी काय होणार माझं, असं वाटतं. जर जगाशी डील करायचं आहे, जीवनाशी डील करायचं असेल तर अंतःकरण प्रसन्न असायला पाहिजे. आणि अशी प्रसन्नता ज्याच्याजवळ देखे अखंडित प्रसन्नता, ही गोष्ट तर फारच अवघड गोष्ट आहे. कधी कधी आम्ही थोड्या वेळापुरती आणू शकतो, पण ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अंतःकरणामध्ये ईश्वराचा आविर्भाव आहे, त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता एक स्वतंत्रता. ज्याने आपलं कर्म योग्य रीतीने पार पाडलेलं आहे, कर्तव्य कर्म, त्याच्या चेहऱ्यावरती पण एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता असते. तुम्ही ऑफिसमधल्या निघणाऱ्या लोकांच्याकडे बघा, सुटल्याचा एक आनंद असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती, पण कर्म उत्कृष्ट केलेली व्यक्ती असेल आणि ती निघत असेल तर ती शांत प्रसन्न असते, असं बघायला मिळेल. म्हणजे या गोष्टीला आम्हाला नुसतं आध्यात्मिक काहीतरी वाङ्मय असं नव्हे, ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. किंवा अशी पर्सनॅलिटी माझी डेव्हलप होऊ शकेल का? जास्त माझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना नको वाटेल असं नाही व्हावं, माझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटावं, त्यांच्या अंतःकरणातही प्रसन्नता यावी. तुम्ही बघा, यू लाफ अँड वर्ल्ड लाईफ लाफ्स विथ यू. अँड यू क्राय अँड नो बडी इज विथ यू. तुम्ही जर का रडके असाल, तुमचे प्रॉब्लेम घेऊन सगळ्यांना सांगत बसलेले असाल, कोणाला देखील इंटरेस्ट नसतो. म्हणून समाजाच्या मध्ये वागत असताना तयार असलेली व्यक्ती कशाने तयार होईल? कर्तव्य कर्म चोख करणे ही पहिली गोष्ट. मी स्टुडंट असेल तर माझं जर का अभ्यास मी नीट पूर्ण केलेला असेल तर माझ्या चेहऱ्यावरती एक वेगळा भाव असतो. पूर्वी आम्हाला शाळेमध्ये गृहपाठ असायचा. गृहपाठ करून नेलेला असेल तर चेहरा पोराचा वेगळा असतो, आणि नेलेला नसेल तर तो चुकवत असतो इतरांचे चेहरे, शिक्षकांचे. म्हणून कर्तव्य कर्म प्रॉपर पार करणारी व्यक्ती जी असते ती पण प्रसन्न असते. सेल्फलेस असलेली व्यक्ती प्रसन्न असते. मोठेपणाचा आविर्भाव ज्याच्या अंतःकरणात स्वतःच्या मोठेपणाचा आविर्भाव आहे, ती व्यक्ती इतरांना त्रासदायक होते. मोठेपणा असावा पण त्याचा आविर्भाव नसावा. दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या. आता क्रिकेटचे मॅच बघतो आपण ना, त्यावेळेला कॅच घेतलेली जी माणसं असतात ना, त्यांचे वेगळे वेगळे आविर्भाव असतात. तुम्ही बघितले असतील तर एखादी व्यक्ती अवघड कॅच घेऊन सुद्धा शांत असते, तेव्हा आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. हो हो हो, छान वाटतं याकडे बघायला. आणि तो कोणतरी दातोट खातो, बॉलच पडतो, काही विशेष वाटत नाही. बरेच लोक करतात. प्रसन्नता ही एक गोष्ट आहे की ज्या प्रसन्नतेचा
आविर्भाव अंतःकरणापासून चेहऱ्यापर्यंत कृतीमध्ये. स्वामी आमचे सांगायचे की स्वामी स्वरूपानंदांच्याकडे इतकी प्रकृती वीक होती की 2 मिनिटं सलग बोलू शकत नसत, इतकी प्रकृती वीक. पण स्वामी असं सांगायचे की कधीही त्यांना दर्शनाच्यासाठी म्हणून गेलो तर नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखा चेहरा असायचा. या असं म्हटल्यानंतर त्यातला खरेपणा जाणवायचा. पुलंनी असं म्हटलेलं की माणसाने माणसाला खऱ्या प्रेमाने या म्हणण्या याची इतकी सुंदर दुसरी कुठली गोष्ट जगात आहे. म्हणजे जगाशी संबंधित असणं, पण स्वतः ती व्यक्ती तृप्त असणं, आनंदी असणं, हे सगळं आपण का बघतो? याचं कारण की हे जे श्लोक आहेत हे फक्त पाठ करायचे श्लोक नाही आहेत. या श्लोकाचा आमच्या जीवनावरती परिणाम होईल का? रागद्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियश्चरण आत्मवश्येर विधेय आत्मा प्रसादम अधिगच्छते. प्रसाद प्राप्त होतो. हो, प्रसादस्तु प्रसन्नता, असं शंकराचार्यांनी व्याख्या केली. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि तेच ज्ञानेश्वर महाराजांनी देखे अखंडित प्रसन्नता, त्याचे पुढे जाऊ अखंडित प्रसन्नता. थोड्या वेळासाठी म्हणून नाही. इज रिअली व्हेरी डिफिकल्ट. पण नुसतं शांत असणं, कर्तव्यपूर्तीची एक शांती असते माणसाच्या चेहऱ्यावरती. मी चांगलं वागलेलं असलं, कर्तव्यपूर्ती केलेली असली, कन्फ्युजन होणारच नाही कधी जन्मात, असं होणार नाही. जीवन हे केवढं मोठं आहे, किती प्रसंग येतात, काय वाटेल ते निर्माण होऊ शकतं. त्यामुळे हे सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे असं होईल अशा प्रकारचं काही नाही आहे. ते वेगळ्या वेगळ्या प्रकाराने अभिव्यक्त होत असतं जीवन. रागद्वेष वियुक्तेषु विषयान इंद्रियश्च आत्मवश्ये, अंतःकरण वश झालेलं आहे. अंतःकरण सांगितलं की नर्वस व्हायचं तर मध्येच मागतं, त्याला वश करून घेतलेलं नाही. दुसऱ्या माणसाचा काही मोठेपणा त्याला दिसला की त्याला नर्वसनेस येतो आपल्या आतमध्ये. अंतःकरणाला त्यांनी शिकवलं की असं होतं का मान. आत्मवश म्हणजे काय? अंतःकरणाला वश करून घेतलेलं आहे. आध्यात्मिक प्रिन्सिपल्स, त्याच्यातले जे गुण आहेत गीतेमध्ये सांगितलेले आहे, संतांनी सांगितलं, त्यानुसार मी माझं जीवन जगेल. निश्चितता पाहिजे, मधनं जगेल असं नाही चालणार. त्या दृष्टीने माझं जीवन असलं तर मग एक जीवनाला एक तो शब्द सहसा वापरत नाही, पण एक आयाम प्राप्त होतो. एका वेगळ्या पातळीवर तिथे जीवन राहतं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चढाओढ, हेवे दावे, यांचं झालं म्हणून आपलं नाही झालं म्हणून रागवा रागवी, किंवा आपलं झालं म्हणून रुळून जाणं, या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा शांत व्यक्ती, आनंदी व्यक्ती आणि पवित्र व्यक्ती. मग एवढी गोष्ट तितकी सोपी नाही आहे. प्रसन्नता पुन्हा पुन्हा बोलावं असं वाटतं याचं कारण की तो विषय अतिशय प्रसन्न आहे. म्हणून देवादिकांना सुद्धा तो शब्द आवडलेला आहे. श्री लक्ष्मी प्रसन्न त्यांनी पण सांगितलं की माझ्या पुढे प्रसन्न लिहा. प्रसन्न ही गोष्ट एक्सक्लुझिव्ह आहे, सर्वसाधारणपणे ही पाहायला मिळत नाही.
पण ही प्रसन्नता कल्टिवेट करता येते थोडंसं आपलं बाजूला ठेवणे, व्यक्तिमत्वाच्या पातळीवरती. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जर ती व्यक्ती उपासना करत असेल तर त्या उपासनेमधनं ही प्रसन्नता विकसित होते. हे माणसाला लक्षात येत नाही. त्याला असं वाटतं उपासनेचा तसा दररोजच्या जीवनाशी काय संबंध आहे. अरे केवढी तरी मोठी गोष्ट आहे. अंतःकरण उमदं राहणं हे सामान्य गोष्ट थोडी. चार चौघात गेल्यानंतर एक शांत, कुणाच्याकडनं काही अपेक्षा नसलेली व्यक्ती असते, शांत असते. लग्न समारंभामध्ये बघा, निवांत शांत असलेली व्यक्ती, प्रसन्न असलेली व्यक्ती अतिशय अवघड, रेअर, पाहायला मिळत नाही. माणसं पाहत असतात की आपण आलेलो हे लोकांनी पाहिलंय की नाही. ते पाहिलं नसेल तर त्या जोपर्यंत ते मी पाहिलं नाही आणि जोपर्यंत त्यांनी त्यांना रिसिव्ह केलं नाही तोपर्यंत अस्वस्थ असतो. काय करायचं, आपण आहोतच नाही. येतील पाहतील. पेढा दिला ना, काय नाही हो पेढा दिला एक, आणि काही आम्हाची विचारपूस केली नाही, खायचा की पेढा, गपचूप यायचा. हा जो सगळा अपेक्षेचा भाग आहे. या अपेक्षेमधनं प्रसन्नता नष्ट होते. मोठेपणाच्या आविर्भावामधून प्रसन्नता नष्ट होते. निरनिराळ्या प्रकारच्या कामनांच्यामुळे प्रसन्नता नष्ट होते. कारण की अंतःकरण ताणलेलं राहतं. जेव्हा अंतःकरण ताणलेलं नसतं तेव्हाच प्रसन्न. म्हणून ही गोष्ट आपण शिकायची आहे की आपण प्रसन्न राहू शकू का थोडा वेळ तरी. कोणी आजूबाजूला माणसं असली की त्यांचे सगळा आविर्भाव आमच्या अंतःकरणावर येतो. त्यांचे आमचे काहीतरी रिलेशन्स असतात, ते प्रत्येक वेळ चांगले असतात असं नाही. मग ते प्रसन्नता नसते. तर कोणी नसताना तरी प्रसन्न राहण्याची प्रॅक्टिस पण तसंही होत नाही, कारण की त्यांचे विचार आमच्या मनामध्ये येतात आणि मग त्यावेळेला धुसफूस एकटीच व्यक्ती करत बसते. म्हणून हा विषय हे परमार्थाचा परिणाम काय झाला पाहिजे तो सांगणार आहे की तुम्ही प्रसन्न व्हा, मुख्यतः तुम्ही इंडिपेंडंट व्हाल, मुख्यतः कशावरही तुमचं सुखदुःख अवलंबून नाही अशा स्थितीत जा, आनंदामध्ये राहा, प्रसन्न राहा. हे परमार्थाचे जे करत आहोत आपण, जी उपासना करत आहोत, त्या उपासनाचे परिणाम हे अशा प्रकारचे आहेत असं भगवद्गीतेला म्हणायचं आहे. असे झाले पाहिजे. बहुतेकांशी माझं पटत नाही. परमार्थ थोडंच आहे. अवघे जगाची सनोळख, जगाशी जुनाट सोयरिक. जुनी मैत्री असावी की नाही, तसं जगाशी जुनी मैत्री. चेहऱ्यावरती आपलं कोणी नाही. आमचे स्वामी म्हणायचे न ही भूमिका काय बरोबर नाहीये. म्हणून या ठिकाणी जे आत्मवश्य विधेय आत्मा प्रसादम अधिगच्छति, अंतःकरण वश करणे, उपासना करणे, या सगळ्या गोष्टींमधून प्रसन्न. प्रसाद आहे सर्व दुःखानां हानिरस्य पूजाय. त्या प्रसादाने म्हणजे प्रसन्नतेने सर्व दुःख नष्ट होऊन जाते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. त्याची बुद्धी परमात्म्यामध्ये लवकरच स्थिर होते. साधकाच्यासाठी सांगितलेलं की अरे प्रसन्न राहायला शिका. सिद्धाचा तो सहज स्वभाव आहे, पण साधकाला सांगता येईल की प्रसन्न राहायला शिका. काही गोष्ट नाही मिळाली, मनासारखी नाही झाली, थोड्या काहीतरी वाटणारच. त्याचा आविर्भाव चित्तावरती फार वेळ असता कामा नये. अजिबात काही मनावरती उमटतच नाही असं नाहीये. आपलं मानवी
मन आहे ते जिवंत आहे, त्याच्यामध्ये आपल्या अपेक्षा पण असतात थोड्याफार, त्याच्यानुसार चांगलं वाईट प्राप्त झालेलं न झालेलं. अगदी ज्ञानाच्या पातळीवरती गेलेल्या व्यक्तींना या गोष्टीच्या मध्ये फार रमावंसं वाटत नाही, कारण की ज्ञानाच्या आंतरिक अवस्थेमध्ये ते असतात, तत्वाशी चित्त जोडलेले अशा. त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ते इतके वरखाली होत नाही, पण साधकाच्या दृष्टीने तो वरखाली होतो थोडाफार, पण त्याने अति वर किंवा अति खाली जाऊ नये. सर्वसाधारणपणे प्रसन्न आपल्याला नाही होता येणार, पण पवित्र आणि शांत ही तर गोष्ट नक्की आपण प्रयत्नपूर्वक साध्य करू शकतो. कारण आनंद ही गोष्ट आपल्या हातातली नाही. मी आता आनंदात राहीन, आनंदात कसं राहील? आनंद होऊ शकतो. लोक म्हणतात की प्रेम करा सगळ्या जगावरती, करताच येत नाही प्रेम. प्रेम एकतर अंतःकरणामध्ये स्फुरण पावतं, नाहीतर नाही पावत स्फुरण. त्यामुळे प्रेम ही गोष्ट असं बसले आता प्रेम करा, आता प्रेम करा. प्रक्रिया काय आहे का प्रेम करण्याची? काही प्रक्रिया नाही आहे. तर भाव उद्भवतो, आनंद ही तशीच गोष्ट आहे. पण पावित्र्य मात्र मनाने राखता येतं, विवेकाने राखता येतं, कृतीने राखता येतं, ईश्वराच्या नामाने राखता येतं, ईश्वराशी चित्त संबंधित म्हणून राखता येतं, शांती राखता येतं, शांत राहील. हे सुद्धा विवेकाने संतांच्या जीवनामध्ये पाहून, अध्यात्मामध्ये. आणि मुख्यतः या सगळ्याला खरा आधार काय असेल तर तुमची उपासना हा सगळ्याला खरा आधार आहे. उपासनेतनं जे आंतरिक बळ प्राप्त होतं ते विचाराने येऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. शांत एक अर्धा तास बसलेला आहे माणूस, ईश्वर स्मरणामध्ये म्हणा, आत्मस्मरणामध्ये म्हणा, आणि जेव्हा तो आंतरिक अवस्थेतनं बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्या अंतःकरणाची जी स्थिती असते ती स्थिती, त्याने जी आंतरिकता अनुभवलेली आहे ती विचाराने नाही प्राप्त होऊ शकत, इमॅजिन पण नाही करता येत. उपासना ही मुख्य गोष्ट आहे, पण या सर्व गोष्टी उपासना आहे, विवेक आहे, ठरवून शांत राहणं आहे, प्रसन्न चेहरा ठेवण्याचा प्रयत्न. मग तितकीशी सोपी नसलेली ही गोष्ट ही भगवद्गीता सहज सांगून राहते. आत्मवश्येत विधेयी आत्मा प्रसादम अधिगच्छति. प्रसाद प्राप्त होतो, प्रसाद या स्थितीला प्राप्त होतो, प्रसादम अधिगच्छति. आणि प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्योपजायते. आणि सर्व दुःख नष्ट होऊन जातात. अंतःकरणातून दुःखाचे आविर्भाव, अंतःकरणाचा रजोगुण असला ना की ते दुःख धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला ते आवडत असतं. राग, दुःख, अपमान या सगळ्या गोष्टींचे जे आविर्भाव ते धरून ठेवतात. ज्यावेळेला भगवान शंकरांनी त्या दक्ष यज्ञाचा ध्वंस, त्यांचा एक रुद्रगण पाठवून केला, कारण की ती सतीच त्यांची पत्नी, तिने त्याच्यामध्ये उडी घेतली, खूप अपमान झाला म्हणून वगैरे. यांनी सांगितलं तू जाऊ नकोस, पण तिने आपलं जायचं ठरवलं आणि ती गेली, तिथे अपमान झाला आणि तिने ते यज्ञकुंडामध्ये उडी घेतली वगैरे. आणि याच्यावरती मग ते एक रुद्रगण पाठवला आणि त्या सगळ्यात यज्ञाचा विध्वंस केला. वीरभद्र त्याने. आता एवढं सगळं चिडलेले भगवान शंकर त्यांच्या जवळ जाणं हे सुद्धा शक्य नव्हतं.
तेवढ्यात ब्रह्मदेवाला असं वाटलं की काही करून त्यांच्याजवळ झालं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव कसं कसं बळ धरून काही इतर देवांना घेऊन त्यांच्यापाशी गेलं क्षमा मागण्यासाठी. आता ते किती क्रोध करतील आणि काय करतील असं, तर त्यांच्या पायावरती एक पूल ठेवलं आणि त्यांनी मान वर करून बघितलं तर हे प्रसन्नच होते. काय पाहिजे म्हणजे, जणू काही तो प्रसंग घडलाच नाही, इतके प्रसन्न होते. आशुतोष असं त्याच्यासाठी म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे, शीघ्र संतोष. काही घडलं नसल्यासारखं ते म्हणले असं असं झालं, आमची चूक झाली. ठीक आहे, एवढं कशाला, काय झालं, त्यांनी त्याला मारलं वगैरे. ते बरं आपण जाऊया तिकडे गेले. त्या दक्षाचं ते याच्यामध्ये यज्ञकुंडात जाळून टाकलेलं होतं, बोकडाचं डोकं लावलं त्याला तिथं असलेल्या. ठीक आहे म्हणले, बरा होश. थोड्या दिवसात तो बरा झाला. म्हणजे ओरिजिनल रूप त्याला प्राप्त झालं. पण ते इतकं तातडीने क्षमा, ही सगळी आपण कथा ज्या वेळेला ऐकतो ना, त्यावेळेला कथेच्या आतमध्ये एक असा गर्भित भाग असतो की जी गोष्ट मानवी ॲबिलिटीच्या पलीकडची आहे, तिथं आमचं लक्ष गेलं पाहिजे. इतकं सगळं झाल्यानंतर ती व्यक्ती एका क्षणात शांत आहे, प्रसन्न आहे. काय झालं, काही काळजी करू नका, आपण पहिल्यासारखं ठीक करून टाकू. म्हणून ते आले, मान नाही, अपमान नाही, काही नाही. तर दक्ष यज्ञाच्या तिथं आले. त्या याचं डोकं जळूनच टाकलं होतं त्यांनी, त्या दक्षाचं दुसरं डोकं तात्पुरतं बसवलं त्याला, आणि मग त्याच्यानंतर परत पहिल्यासारखं रूप त्याला प्राप्त करून दिलं. हे जे केलं ते कथेचा भाग असू देत, परंतु हा जो मधला भाग आहे की इतक्या झटकन ही व्यक्ती शांत होते, याच्याकडे आमचं लक्ष वेधलं पाहिजे. तीव्रता सगळ्या प्रकारची जीवनामध्ये वाटेल तेवढी वाढू शकते, पण सौम्यत्व हे किती वाढवता येईल आपल्याला, हे आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणून जे जे काही आम्हाला दाखवलं जातं त्याच्यामध्ये हार्शनेस फार आहे, पण मूळ ऋषीमुनी त्यांची जी संस्कृती आहे ही संस्कृती शांत आहे, ज्ञानप्रधान आहे. आणि जशी जशी व्यक्ती ज्ञानप्रधान होईल तशी अशी शांत, इंद्रियांच्या वरती नियंत्रण असलेली, ज्ञानमय अशा अवस्थेमध्ये असलेली प्रसन्न. कुठेतरी आम्हाला इथं पोचायचं आहे, आमची पर्सनॅलिटी आम्हाला इथं कुठेतरी न्यायची आहे. लगेच होतं असं नाही आहे, जीवनाच्या अनेक अनुभवांमधनं जायला लागतं, अनंत गोष्टी असतात. पण असं असलं तरी देखील आमचं एक तर अंतरंग स्वस्वरूपावरती ठेवण्याचा प्रयत्न करणे योगमय पद्धती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संतांच्या चरित्रांच्या मधनं हे शिकणे की अरे शांत प्रसन्न राहा, तरच तुमचा जगाला काहीतरी उपयोग आहे, तरच तुम्ही काहीतरी जीवन जगणार आहात. नाही तर सगळं जीवन तुमचं अस्वस्थतेमध्येच निघून जाईल. म्हणून हे सगळे श्लोक भगवद्गीतेतले जेव्हा मी वाचतो किंवा ऐकतो तेव्हा असं मनात येऊन जातं की हे सगळे श्लोक आहेत, हे ज्ञानीपुरुषांची लक्षणं सांगणारी आहेत वगैरे सगळ्या त्या गोष्टी आहेत, पण मुख्य गोष्ट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. माणसाने आपलं जीवन घडवणं ही गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि त्यानुसार हा श्लोक विशेष महत्त्वाचा आहे. प्रसन्न चेतसो या बुद्धी, अशा रीतीने प्रसन्न असलेल्या व्यक्तीची बुद्धी सहज परमात्म्यामध्ये स्थिर होऊन जाते. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं
नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्।